हे सगळं तरुणी राज्यपालांना कुठेही बदललेलं नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे. पण हे सगळं जेव्हा होत असताना एक आता जाणवायला लागलेलं आहे की ह्या सगळ्याच्या कॉन्ट्रोवर्सीज असतील, हे कुठच्याही धर्माबद्दल असेल, कुठच्याही व्यक्तीबद्दल असेल बोलणं, महापुरुषांबद्दल बोलणं असेल, हा एक स्मोक स्क्रीन म्हणून खोके सरकार तयार करत आहे, ज्याच्या मागून लपून पैसे काढणं, मुंबईला लुटणं, महाराष्ट्र लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजचा जो विषय मी घेत आहे, आपल्यासमोर आणत आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, खूप गंभीर आहे. कारण हा विषय आपल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या एकदम जवळचा विषय. जर आपण बघितलं असेल तर खरं तर नागपूरमध्ये देखील आम्ही अनेक घोटाळ्यांबद्दल, गैरवर्तनांबद्दल बोललो. मग NITचा असेल, अनेक 2-3 विषयांबद्दल बोललो, पण तिथे कुठेही कारवाई झाल्यासारखी वाटत नाही, कुठेही लाज वाटून राजीनामा घेतल्याचं दिसत नाही. निर्लज्जपणे हा कारभार सगळा चालू आहे. पण आजचा जो विषय तो महत्त्वाचा आहे, कारण आजचं जसं मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची जी लूट या खोके सरकारने सुरू केलेली आहे त्या विषयावर मी बोलणार आहे. आपल्याला आठवत असेल की ऑगस्टमध्ये याच खोके सरकारने 5,000 कोटीचे रस्त्याची टेंडर काढलेले, रस्त्याची कामं काढलेली. त्याला कुठेही रिस्पॉन्स आला नाही. रिस्पॉन्स न आल्यामुळे ते टेंडर त्यांना स्क्रॅप करायला लागले. आता मध्यंतरीच्या काळात परत सगळं बदलून वगैरे त्यांनी नवीन टेंडर्स आता घोषित केलेले आहेत. मला त्या पॅकेज दिले गेलेले आहेत. वर्क ऑर्डर ह्या पुढच्या 1-2 दिवसात येतील. पण हे होण्याच्या आधी मी मुंबईकरांना त्याच्या मागचं सत्य काय आहे ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न माझा हा आहे. आपल्यासमोर देखील आहे, कारण आपण अनेक लोकांनी इथे BMC किंवा मुंबई ह्याला खूप वर्ष कव्हर केलेलं आहे. मुंबईबद्दल विषय आपण अनेक मांडलेले आहेत. मग ते आमच्या वेळचे असतील, आधीचे असतील, नंतरचे असतील, बरोबर असतील, चुकीचे असतील, हे सगळं तुम्ही मांडत मुंबईला आपण जपत इथपर्यंत आणलेलं आहे. पण आजचा जो विषय महत्त्वाचा जो रस्त्यांचा आहे तो असा आहे की साधारणपणे 400 किलोमीटर एवढ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणचं टेंडर काढलं गेलं आहे. 6,080 कोटी एवढं मोठं हे टेंडर आहे. आणि हे टेंडर काढत असताना काही ठळक गोष्टी मी आपल्या समोर आणतो. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत काम करण्याचा जो फेअर सीझन असतो तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. म्हणजे 1 ऑक्टोबरला जी कामं पावसाळ्यानंतर सुरू होतात ती साधारणपणे 31 मे पावसाळ्याच्या आधी ही बंद झाली पाहिजे, ज्याला आपण रोड्स क्लोज बोलतो किंवा कामं क्लोज करणं बोलतो, ती झाली पाहिजे. जर हे काम आत्ता जर वर्क ऑर्डर दिली, साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जर कामं सुरू केली, ती होतील की नाही अजूनही कोणाला माहिती नाही. कारण 400 किलोमीटर तुम्ही अंदाज घ्या, लक्षात घ्या की किती मोठं काम यांनी हाती घेतलेलं. 400 किलोमीटर हे रस्ते मुंबईत खोदून ठेवणार, ते कामं सुरू कधी होणार? बरं, एक रस्ता बनवत असताना साधारणपणे 42 युटिलिटीज त्या रस्त्याच्या खालती असतात, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. 16 एजन्सीज असतात, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ट्रॅफिक पोलिसची परवानगी घ्यायला लागते, त्यांची NOC घ्यायला लागते आणि मग कामं होतात. पण हे न बघता 400 किलोमीटरची कामांचे टेंडर आता काढलेली आहेत, 6,000 कोटी एवढी. दुसरं म्हणजे हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण माहिती नाहीये की किती एजन्सीज काम करतात, कुठे काम करतात, मुंबईचे रस्ते कसे आहेत, कसे वापरले जातात, कसे त्याला खोदकाम होतं, कशी कामं होतात. कारण आपल्याला आठवत असेल एखाद महिन्यापूर्वी फिल्म सिटी बद्दल मुख्यमंत्र्यांनी एक टेंडर काढायला सांगितलं. साधारणपणे 225 कोटीचं टेंडर महापालिकेला काढायला सांगितलं. आणि तेव्हा त्यांच्या नजरेत आणून दिलं महापालिकेने की फिल्म सिटी ही महापालिकेच्या अखत्यारीत नाही, ही पूर्ण वेगळी संस्था आहे आणि ते त्यांनी काम करणं गरजेचं आहे. मुंबई किंवा BMCच्या पैशातून होऊ नाही शकत, ती वेगळी संस्था आहे. तरी देखील अजूनही त्या टेंडरचं काय झालंय हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे मुंबईचा किंवा BMCचा पैसा या दुसऱ्या संस्थेला देऊ शकतात का? स्टँडिंग कमिटी नसताना देऊ शकतात का? इम्प्रुव्हमेंट कमिटी नसताना देऊ शकतात का? जनरल बॉडी नसताना देऊ शकतात का? हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न हाच राहतो की हे सगळं जे आहे 400 किलोमीटरचं ते एकंदर फार्स ह्यासाठी वाटतं, हा घोटाळा ह्यासाठी वाटायला लागलेला आहे. कारण 400 किलोमीटरचे रस्ते 6,000 कोटीचे ह्याची स्केल बघता हे पॉसिबल शक्यच नाही, पॉसिबल पण नाही. पण ह्याच्यातला घोटाळा कुठे आहे हे तुमच्या लक्षात आणून देतो. जरा माझी प्रेस आपले स्टील फोटोग्राफर्सना विनंती राहील की फ्लॅश बंद करा किंवा प्लीज थोडं मागे बसा. स्कॅम किंवा हे जे गैरवर्तन आहे ते आपण लक्षात घ्या. हे ऐकून घ्या कसं आहे ते. साधारणपणे आतापर्यंतची पद्धत अशी राहिलेली किंवा एक प्रथा अशी राहिलेली किंवा एक जी आपण बघतो टेंडर्समध्ये जी काही प्रथा असते की जी काही एस्टिमेट प्राइस असायची मार्च 2022 पर्यंत सगळे कॉन्ट्रॅक्टर्स एस्टिमेट प्राइसच्या 20% ॲव्हरेज बिलो बीड करायचे. बिलो बीड करून जे कोणी बीड लोएस्ट यायचे ते बीड जिंकायचे. म्हणजे 100 रुपयाचं काम असेल तर साधारणपणे 80 रुपयात ते काम व्हायचं आणि तेही GST त्याच्यात पकडून. आता जे झालेलं आहे
की हे जे 100 रुपयाचं काम होतं, जे 20% बिलोनी जायचं, ते काम जेव्हा 2022च्या ऑगस्टमध्ये 5,000 कोटीचं दिलं गेलं, कोणी याला रिस्पॉन्स आला नाही असं म्हटल्यानंतर साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये BMCनी शेड्यूल ऑफ रेट हे बदललं. शेड्यूल ऑफ रेट काय असतं, तर ह्याच्यात सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. मग त्याच्यात पेट्रोल डिझेल असेल, म्हणजे तुमच्या वाहतुकीचा खर्च असेल, रेतीचा खर्च असेल, डांबरचा खर्च असेल, खडीचा खर्च असेल, सिमेंटचा असेल, स्टीलचा असेल, सगळं जे काही तुम्हाला व्हेरिएशन किंवा एस्केलेशन किंवा डिएस्केलेशन होऊ शकतं किंवा ज्या किमती बदलू शकतात किंवा वाढलेल्या किमती असतील त्या पकडून BMCनी शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर जी एस्टिमेट प्राइस होती ती 20%नी वाढली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर 100 रुपये किंमत असेल 20%नी वाढली, म्हणजे इथेच पहिल्या कॉन्ट्रॅक्टरना फायदा हा झालेला आहे की जे कॉन्ट्रॅक्टर 20% खालती बीड करायचे, 20% बिलो बीड करायचे, त्यांना 20% म्हणजे 100ला आले आणि आता शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर अजून 20% मिळाले, म्हणजे इथे 40%चं गेन ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना झालेलं आहे. 40%चं गेन. ह्याच्यात पुढे जाताना आश्चर्याची गोष्ट ही की धक्कादायक गोष्ट ही आहे की इतिहासात पहिल्यांदा कदाचित असेल GST जे बिलकुल व्हेरिएबल नाही आहे, GST बदलायला मार्केटनी नाही होत, GST काउन्सिल बसायला लागतं, केंद्र सरकारच्या खालती जे असतं त्यांच्यात सगळे फायनान्स मिनिस्टर्स बसतात आणि ते ठरवतात. 18% ह्या 48 म्हणजे हे 40%च्या वेगळं त्यांनी मोजलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला गेन त्यांना -20 वरनं 100 म्हणजे तो 80 वरनं 100, 100 वरनं 120, इथे 40%चा गेन झालेला आहे. त्याही पुढे जाऊन GST हा वेगळा मोजलेला आहे जो आतापर्यंत त्याच्यात पकडला जायचा, म्हणजे -20च्या बिडमध्ये जो GST पकडला जायचा तो पहिल्यांदा वेगळा मोजलेला आहे. बरं, हे जे बिड सगळे झालेत ह्याच्यात लोएस्ट बिडर ऑन अन ॲव्हरेज जर आपण बघितलं तो हे जे 40%चं गेन जे कॉन्ट्रॅक्टर्सनं झालेलं आहे त्याच्याही अबव जाऊन साधारणपणे 8% सरासरीने हे बिड्स त्यांनी आता जिंकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सरासरी 48%चा ह्याच्यात फायदा आपण बोलू शकतो हा झालेला आहे. पहिली गोष्ट ही आहे, जर आपण शेड्यूल ऑफ रेट बघितलं तर मुंबईचं सगळंच जे काय असतं म्हणजे कुठचंही टेंडरचं काम असतं ते इतर शहरांपेक्षा, इतर जिल्ह्यांपेक्षा थोडं एनिवे वरती असतं, इतर अनेक राज्यांपेक्षा जास्ती असतं, कारण इकडच्या किमती वेगळ्या. पण हे जरी पकडलं मग हे जे काही अबव वर कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत, मग 6.6 असतील, 7.43 असतील, 8% असेल, 9% असेल, हे जे अबव कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे ते एस्टिमेट जे रिवाइज केलेलं 40% जिथे वाढवलेलं आहे त्याच्याही वरती कसं मिळालं आहे ना, ही विचार करण्याची गोष्ट नाही का? BMCने ह्याच्यात निगोशिएट का नाही केलं? दुसरी गोष्ट जर आपण ह्याच्यात बघितली तर सुरुवात इथपासूनच होते की जेव्हा कुठचीही बॉडी तिथे नसताना, म्हणजे जनरल बॉडी नाहीये तिथे, महापौर नाहीये तिथे, स्टँडिंग कमिटी नाहीये, इम्प्रुव्हमेंट कमिटी नाहीये, कुठचीही फायनान्शियल सँक्शन देणारी बॉडी किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला हा एवढा अधिकार दिला कोणी की शेड्यूल ऑफ रेट बदलणं असेल, 6,000 कोटीची टेंडर कॉल करणं असेल, ही टेंडर अशी अलॉट करणं असेल, ह्याच्यात कुठे गैरवर्तन नाही ना झालंय? हा फायदा कॉन्ट्रॅक्टरचा होत नाहीये ना? हे विचार करण्याची गोष्ट आहे, कारण हा सगळा जो पैसा आहे हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईच्या हक्काचा पैसा आहे. आणि हा जो पैसा आहे हे खोके सरकार लुटायचा प्रयत्न करतंय, कारण जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर असतो तेव्हा कदाचित ना हे जे म्युन्सिपल कमिशनर म्हणून महापौरांकडून आदेश घ्यायचे असतील किंवा बॉडीकडून जे आदेश घेतात जनरल बॉडीकडून, आता महापौर नसताना, जनरल बॉडी नसताना कोणाकडून आदेश घेतात? CM कडून घेतात की स्पेशल CM कडून घेतात? हे देखील लोकांसमोर येणं गरजेचं आहे. बरं, हे सगळं होत असताना तिसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, पहिली गोष्ट ह्या सगळ्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत, 400 किलोमीटरच्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठेही ट्रॅफिक एनओसी नाही, कुठेही प्लॅनिंग नाही. रस्ते जे आहेत त्याची पण यादी मी तुम्हाला देणार आहे. तर मुंबईत साधारणपणे अशी पद्धत आहे की जे 30 फुटाच्या विड्थच्या खालती रस्ते असतील, छोटे रस्ते असतात, आपले छोटे गल्ले असतात, तिथे आपण ॲस्फॉल्ट मॅस्टिक करतो, कधी कधी व्हाईट टॉपिंग करतो. सगळं काही सिमेंट कॉन्क्रीट करत नाही, कारण आपल्या रस्त्याच्या खालती 42 युटिलिटीज आहेत. खोदकाम करायला लागतं, डक्टिंग करायला लागतं, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतं, वॉटर मेन्स असतात, सिवेज ट्रीटमेंटचे लाईन्स असतात जे आता नवीन आपण बांधतोय. पण हे सगळं होत असताना सगळीकडे एक तर कॉन्क्रीट करायचं, हे कुठून सुचलं? कुठून हा विचार आला? जर मुख्यमंत्र्यांना हेच वाटत असेल की सगळे रस्ते मुंबईतले 2 वर्षात सिमेंट कॉन्क्रीट होऊ शकतात, मग ठाण्यामध्ये जिथे पालकमंत्री होते 7 वर्षासाठी, UD खातं 2.5 वर्षासाठी होतं, MSIDCचं खातं त्यांच्याकडे 7 वर्ष होतं, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इथे चांगले रस्ते अजूनपर्यंत प्रत्येक गलीत का नाही झालेत? खड्डेमुक्त रस्ते झाले आहेत का? नाही झालेत. आणि मुळात प्रश्न हाच येतो की मग प्रत्येक वेळी मुंबईवर राग काढायचा, मुंबईचे पैसे लुटायचे, मुंबईकडून खेचून घ्यायचं, ओरबाडून घ्यायचं.
कुठेतरी कर्तव्याला जागून आणि कर्तव्य बघून काम करणं की मुंबईची सेवा करतोय, महाराष्ट्राची सेवा करतोय, ही कुठेही मनात विचार न करता ही स्केल नुसतं वाढवलेली आहे. ब्रीफमध्ये सांगायचं तर 3 वर्षाचे टेंडर आणि 6 वर्षाचं काम हे वन शॉटमध्ये करतात. आज कदाचित सिमेंट आणि स्टील ह्याची किमती वाढल्या असतील, ते शेड्यूल ऑफ रेटमध्ये वाढवलेलंच आहे. पुढच्या वर्षी जर कमी झाल्या तर डिएस्केलेशन होणार आहे का, व्हेरिएशन होणार आहे का, पैसे कॉन्ट्रॅक्टर परत देणार आहेत का, हा प्रश्न आणि ह्याची चौकशी कोण करणार. दुसरं जसं मी सांगितलं की एस्टिमेटच्या 20% खाली आतापर्यंत जे बीड करायचे ते आता 40% हाईक घेऊन एस्टिमेटच्या वरती 20% आणि त्याच्याही पुढे जाऊन 8% जास्ती घेतलेलं आहे. पण सगळ्यात धक्कादायक आणि धोकादायक गोष्ट मुंबईसाठी ही आहे की कुठे ना कुठेतरी कार्टेल होत आहे का, हा एक प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. कारण याच्यात मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे आणि आपण ही बारकाईने लक्षात घ्या. मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे की 5 पॅकेट्स होते कामाचे, 5 पॅकेट ह्याच्यात जर आपलं बघायचं असेल तर पॅकेटचे पण इथे माझ्याकडे माहिती आहे की बघा हे 5 पॅकेट, एक ईस्टर्न सबअर्बचं आहे, झोन 5 झोन 6, एक सिटीचं आहे झोन 1 2, मग पुढे जाऊन जर आपण बघितलं झोन 3 झोन 4 आणि ह्या सगळ्या गोष्टी. ह्या 5 पॅकेटमध्ये जर आपण बघितलं तर 5 पॅकेट जर कामं बघितली याची तर बरोबर 5 कंपन्यांनी एक पॅकेट जिंकलेलं. 5 कंपन्यांनी एक पॅकेट जिंकले. त्या कंपन्यांची माझ्याकडे नावं पण आहेत, पण ती नावं आत्ता मी डिस्क्लोज नाही करणार, ती जग जाहीर आहेत, पण मला या प्रेस कॉन्फरन्समध्ये घ्यायची नाहीत. कारण हे कंपन्यांचा दोष नाही कदाचित. ह्या कंपन्या मोठ्या आहेत, नॅशनल एक्सपिरियन्सवाल्या आहेत, चांगली कामं करत असतील, त्याच्याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. पण हे जे आहे हे ठरवून केलेलं आहे का. जर आपण बघितलं तर ह्या 5 रोडवे ज्या कंपन्या आहेत त्यांना सगळ्यांना नॅशनल एक्सपिरियन्स म्हणून ह्या टेंडरमध्ये क्वालिफाय केलं 5 कंपन्यांना. बरं, प्रत्येक जो जिंकणारा पॅकेट आहे साधारणपणे 6 ते 8% मध्ये त्यांनी बीड केलंय. म्हणजे ओव्हर अँड अबव्ह 120%, जे एस्टिमेटच्या वरती 20% आहे त्याच्यावर साधारणपणे 6 ते 8%च्या वर बीड केलं. तो लोएस्ट बिडर आला, त्याला मिळालेलं आहे. आता दुसरी गोष्ट ज्याच्यात इंटरेस्टिंग आहे, जे 4 कंपन्या दुसरे बीड्स हरलेले किंवा हे पर्टिक्युलर बीड हरले असतील त्या सगळ्यांनी 9 ते 13% मध्ये बीड केलं. म्हणजे एक कंपनी ए असेल, तिला एक टेंडर जिंकण्यासाठी 7% त्यांनी बीड केलेलं आहे. ते त्याला बीड मिळालं, ठीक आहे, चला योग्य आहे, कंपनीने जिंकले बीड, जिंका. पण बरोबर तीच कंपनी जर एक पॅकेटमध्ये 7%ला काम करू शकत असेल अबवला, दुसऱ्या ठिकाणी त्याला 13% भरायला लागतात. मग ते पण काम यांनी 7% मध्ये का नाही केलं. हे पण सेम काम आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचं आहे. मग नक्की बदललं काय असं की एक कंपनी एकीकडे 7%ला करू शकते पण दुसरीकडे 13%, आणि दुसरी कंपनी जिथे ह्यांनी 13% भरले तिथे 6%नी करू शकते पण इथे 12% भरले. हे जे चित्र आहे ना हे खूप घातक आहे मुंबईसाठी. म्हणजे हे सिस्टमॅटिक मुंबईची लूट चाललेली आहे आणि लूट रोखण्यासाठी पुढची पावलं आम्ही उचलणार आहोतच. पण आज आपल्या माध्यमातून मी जनतेला अपील करत आहे की डोळे उघडून हे खोके सरकार, हे इतर जे आपल्याला भांडणात आणि वादामध्ये व्यस्त ठेवलेले ते थोडं बाजूला ठेवून मला वाटतं ही जी लूटमार चालू आहे महाराष्ट्राची हे बघणं गरजेचं आहे. हे बघा इथे माझ्याकडे टेबल पण आहे. हे टेबल आहे, मी आपल्या सर्वांना देईन टेबल. ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ए पॅकेट 1 मध्ये साधारणपणे 4.5% अबव त्यांनी बीड केलेलं आहे, ते त्यांना पॅकेट मिळालेलं आहे. पॅकेट 2 मध्ये त्यांनी 10.5% बीड केलंय. पॅकेट 3 मध्ये 13.5% बीड केलेलं आहे, पण ह्यांना पहिलं पॅकेट मिळालेलं आहे. त्याच कॉन्ट्रॅक्टरनी दुसऱ्या पॅकेट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बी हे जे कॉन्ट्रॅक्ट हरलं तिथे त्यांनी 8.5% घेतलेलं आहे आणि चौथ्या पॅकेटमध्ये 7.5% घेतलेलं आहे. हा जो फरक साधारण आपल्याला जाणवायला लागलेला आहे तो हाच दिसतोय की एकंदर मुंबईची लूटमार करायची, मुंबईचे रस्ते खोदून ठेवायचे, मुंबईची वाट लावायची आणि मुंबईकरांना हैराण करून सोडायचं, हे या खोके सरकारचं धोरण दिसत आहे आणि हे आज डोळ्यासमोर आपल्या आलेलं आहे. बरं, हे सगळं सुरू असताना एक महत्त्वाचा प्रश्न मला आपल्या माध्यमातून या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, कारण उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नाहीच आहे. जसं मी सांगितलं ना की उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नाही, कारण वेदांत फॉक्सकॉनच्या वेळी पण मी चॅलेंज केलेलं डिबेट करायला आणि यावेळी देखील मी आपल्याला सांगतो. साधारणपणे ह्याच अधिवेशनात आमदार 1-2 सुनील गाणे असतील, कालिदास कोळंबकरजी असतील, सगळेच हे काही भाजपचेच आमदार आहेत, त्या सगळ्या लोकांनी मुंबईच्या रस्त्यांवर प्रश्न विचारलेला. ठीक आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी विचारावं. हाऊसमध्ये सगळे प्रश्न विचारतात, वायकर साहेबांनी विचारले, मी विचारले, सगळ्यांनी विचारले. उत्तर मुख्यमंत्र्यांनी हे दिलेलं आहे की सदर कामाचा कालावधी पावसाळा वगळून 18 ते 24 महिने असा असून सदर कामे पुढच्या 3 आर्थिक वर्षात विभागली आहेत. हे कशासाठी,
तर मार्च 2022 ची कामं जी साधारण 80 कोटीची होती ती कधीपर्यंत पूर्ण होणार? तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर हाऊसमध्ये रिटर्न उत्तर आहे जे त्यांनी दिलेलं आहे की 3 वर्षाचा कालावधी. जर ह्या कामांना 2000 कोटीच्या कामांना 3 वर्ष लागणार असतील तर 6000 कोटीची कामं, 400 किलोमीटरची कामं, काही ठिकाणी जिथे कॉन्क्रीट गरजेचं नाही अशी कामं ह्यांना किती वर्ष लागणार आहे? आणि म्हणूनच मुंबईच्या डोळ्यात धूळफेक करायची, निवडणूक आल्या म्हणून काही जाहीर करायचं, पैसे उधळपट्टी करायची पैशाची. आपल्याला आठवत असेल की साधारणपणे 96-97 मध्ये जेव्हा शिवसेना महापालिकेत मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आली तेव्हा मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे डेफिसिटमध्ये होतं. 25 वर्ष काम करून मुंबईकरांचा पैसा जपून नीट वापरून मुंबईकरांना सोयी सुविधा तर दिल्याच, पण पहिल्यांदा आपण एवढं सरप्लसमध्ये आणलं की देशाचं लक्ष आज मुंबई महानगरपालिकेवर. आणि हा प्रत्येक पैसा आपण त्या व्हाईट बुकमध्ये दाखवला असतो, बजेटमध्ये दाखवला असतो. आपले FD आहेत, अशी जर कामं व्हायला लागली तर FD वायकर साहेब, मला चुकीचं बोलत असेल तर करेक्ट करा, पण FD तोडायला लागेल. आणि जसं ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर काही महानगरपालिका डेफिसिटमध्ये आहेत, तसं मुंबई हे पुढच्या काही वर्षांमध्ये ह्या खोके सरकारच्या नादाला लागली तर असं दिसेल. आणि म्हणून माझं म्हणणं हेच आहे की ही टेंडर पहिले तर रिकॉल करणं गरजेची आहे, स्क्रॅप करणं गरजेची आहे, कारण एवढा मोठा घोटाळा हा लोकांसमोर आलेला आहे. कदाचित ह्या खोके सरकारला घोटाळे करण्यात भीती वाटत नसेल, कारण आता जाब विचारायला कोणी नाहीये, वरतून खालतून बाजूनी कोणी नाहीये, पण जनता म्हणून आम्ही बघत आहोत आणि उत्तर त्यांना द्यायला लागेल. आज हे मी त्यांना सांगतो. ह्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही जे आक्षेप घेतले ते प्रशासनावर घेतलेले सरकारवर घेतलेले आहेत. सध्या जनरल बॉडी अस्तित्वात नाहीये, अशामध्ये ही कामं केली जातात असं तुमचा आक्षेप आहे. आता या विरोधात तुम्ही नेमकी तक्रार कोणाकडे करणार आहात, तुम्ही कोर्टात जाणार आहात? आता मला तुम्ही सांगा तक्रार कोणाकडे करायची? जेव्हा मुख्यमंत्रीच अशा घोषणा करायला लागतात, एका बाजूला ते उत्तर देत आहेत की 2500 कोटीची जी कामं आहेत 2022 ची त्याला 3 वर्ष लागणार आहे, आणि मग सांगतात आम्ही 2 वर्षात खड्डे मुक्त करू, कॉन्क्रीट करू. थोडा अभ्यास करणं गरजेचं असतं जेव्हा आपण पदावर बसतो की कॉन्क्रिटीकरण कुठे होऊ शकतं, कुठच्या शहरांमध्ये होऊ शकतं, कुठे गरज आहे, कसे कामं होतात, काय त्याचं एक वॉल टू वॉल डेव्हलपमेंट रोड्सची असायला पाहिजे, हे सगळं अभ्यास करूनच झालं होतं. बरं, हे नुसतं गैरवर्तन तर हा घोटाळा होणार जर हे पुढे वर्क ऑर्डर दिले तर. हे लोकांसमोर ह्याच्यात किकबॅक्स मिळतात का कोणाला, कार्टलायझेशन होतंय का? बरं, हे सगळं करून नॅशनल एक्सपिरियन्सच्या कंपन्या आणून सबलेट करायला तुम्ही त्यांना मुभा दिली, म्हणजे तेच कॉन्ट्रॅक्टर परत येणार आणि तीच कामं करत राहणार. त्याच्यावर आम्ही विचार करणार, पण आता आपल्या माध्यमातून जनतेसमोर तर हे घोटाळे आम्ही नेतात. असा मला तुमच्याकडे प्रश्न आहे, मी आरोप नाही केला. नाहीये. नाही, तुम्हाला याच्यात थोडं सांगतो, कारण मी पण 2.5 वर्षात आम्ही जेव्हा रस्त्यांची NOCs वगैरे मी ट्रॅफिक पोलिसला सांगायचो तेव्हा असं होतं की रस्ते जेव्हा ठरतात तेव्हा त्याची गरज काय असते. काही रोड्स DLP असतात, काही ठिकाणी ॲस्फॉल्ट नास्टिक करतो आपण, काही ठिकाणी नुसतं व्हाईट टॉपिंग करतो, काही ठिकाणी पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट खोदून करतो. आता मरीन ड्राईव्ह सारखा रस्ता ओबळा वगैरेच्या तिथे जर आपण बघितलं तर कॉन्क्रीट होता, पण पुढे आम्हाला जाणवलं की ॲस्फॉल्ट नास्टिकवर टिकून राहतं. 2013 मध्ये झालेला रस्ता अजूनही नीट आहे, पण ते ॲस्फॉल्ट नास्टिकचं आहे, म्हणजे गरजेचं नाही की सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट झालं पाहिजे. दुसरं म्हणजे 400 किलोमीटर जेव्हा आपण घेऊ रस्ते तेव्हा खरोखर ट्रॅफिक पोलिसांना NOC देईल का? कारण एकदा रस्ते ठरल्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर हे NOCs येतात, पण 400 किलोमीटरसाठी ट्रॅफिक पोलिसांची परवानगी त्याला 400 किलोमीटरसाठी मिळेल का? कारण आत्ता जर आपण बघितलं मेट्रोची कामं चालू आहेत, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, 50 ते 100 मीटरचीच परवानगी आपल्याला ट्रॅफिक पोलिसकडून मिळते. ते प्रॅक्टिकल आहे, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रॅफिक खूप असतं. नाही, टेंडर झाल्यानंतर माझा मुद्दा हा येतो की एवढा सगळा विचार करणं हे एक गरजेचं आहे. दुसरं, 400 किलोमीटरचे टेंडर म्हणजे तुम्ही 3 वर्षाचे टेंडर हे एका वर्षात काढतात, पण मुंबईला ATM सारखं वापरतात. तुम्ही आयुक्तांना पत्र सुद्धा लिहिलंय, जो प्रस्ताव लब्धिक होता तो आता 6 महिने लेट झाला, त्या संदर्भात काय सांगाल? कारण आता त्याचं उद्घाटन नाही, ते चांगलं आहे. मी नुसतं त्यांना हे मला माहिती नव्हतं पंतप्रधान महोदय त्याचं उद्घाटन करतात, पण STPचा प्रश्न हा आहे की गेले 10 वर्ष NGT सुप्रीम कोर्ट ह्या चक्करमध्ये COD BOD किती असावा ह्याच्यावर अडकलेलं. साधारणपणे आमच्या काळात सगळं ते नीट झालं, मार्गी लागलं आणि भूमिपूजन बाकी होतं, पण ते बाकी होतं मागच्या जुलैमध्ये जेव्हा सरकार पडलं तेव्हा.
आता साधारणपणे 6-7 महिन्यानंतर हे सरकारला आठवलं STP चांगलं. तुम्ही महालक्ष्मी रेस्टोरंटचा देखील प्रश्न उचलला होता. तुमचं असं म्हणणं आहे की मुलुंडला ते हलवलं जातं आणि ते प्रायव्हेट जागेमध्ये हलवलं जातं. त्याविषयी आहे. त्याच्यावर मी डॉक्युमेंट्ससह बोलणार आहे, पण जरा हा पहिला प्रश्न घेऊन मग त्याच्यावर नंतर पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू, कारण ते पण डॉक्युमेंट्स हातात आलेले. नाही, ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ना की किती रोड्सची गरज आहे. आता रोड्सची यादी आम्ही पण थोडी प्राप्त करत आहोत, कारण काही काही ठिकाणी असं जाणवायला लागलं की एकदमच छोट्या गल्ल्यांमध्ये देखील जिथे सिमेंट कॉन्क्रीटचं गरज नाहीये तिथे यांनी प्रपोज केलेलं. दुसरी गोष्ट जे आत्ता पॅटर्न मला ब्युटिफिकेशनमध्ये दिसलं ते असं होतं की काही काही ठिकाणी ब्युटिफिकेशन झालेलं तोडलं आणि परत तेच केलं ब्युटिफिकेशन म्हणून, जसं माझ्या पंजोबांच्या पुतळ्याचं तिथे केलेलं. तिथे 1700 कोटी त्यांनी वाया घालवलेत. हे मुंबईकरांच्या हक्काचे पैसे, त्याच्यावर पण आम्ही माहिती काढून बोलणार, माहिती मिळाली ती. पण हे सगळं होत असताना मूळ मुद्दा हाच राहतो. पहिलं म्हणजे स्केल. हे स्केल झेपणारं आहे का, परवडणारं आहे का, प्रॅक्टिकल आहे का. दुसरं म्हणजे जे काही एस्टिमेट शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर 20% वरती गेलं म्हणजे 40%चं गेन, त्याच्याही अबव 8% सरासरी म्हणजे 48%, त्याच्या वेगळं 18 म्हणजे 66%. 66%चं जे एस्केलेशन ह्यांना मिळालेलं आहे ते 8% गरजेचे आहेत का शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर. हे हाईक कशासाठी केलेलं आहे, प्रॉफिटसाठी केलं आहे, किकबॅकसाठी केलं आहे की खरोखर काही याच्यात सत्य आहे. BMCने ह्याच्यावर पुढे यावं, पण हे स्क्रॅप करणं गरजेचं आहे का, हा घोटाळा दिसतो लोकांसमोर. आणि तिसरी गोष्ट परत जसं मी सांगितलं ना की कार्टेलायझेशन होत आहे का, हा माझा प्रश्न. 5 कंपन्यांना बरोबर 5 टेंडर मिळाले आणि सबलेटचं त्यांना मुभा दिलेली. साधारणपणे मला वाटतं 2-3 वर्षाचा कालावधी आपण देत असतो, जसं मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलेलं आहे. आता ह्या टेंडरमध्ये स्पेसिफिक बघायला लागेल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. कोरोना काळात जे आता मग ते म्हणजे CM-BCMची की खरं ह्याची. ईडी म्हणजे कोण, कारण हे आता बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार होत चाललेलं आहे. कोरोना काळाच्या कामांची चौकशी जी आहे ती होणार आहे आणि चौकशी होईल अशी चांगलं आहे, उद्या त्याच्यात मला काही जायचं नाहीये. त्याच्यावर मला वाटतं आता कॅगचं पण झालं, जे काय व्हायचं ते होऊ द्या. यापूर्वीची जी टेंडरिंग प्रोसेस होती आणि आता जी तुम्ही सांगताय यामध्ये नेमका फरक काय, कशा पद्धतीने व्हायोलेशन झालं कसं तुमचं आहे? महत्वाची गोष्ट पहिलं तर टेंडरिंग प्रोसेसमध्ये एवढा मोठा फंड सँक्शन करत असताना कुठच्या बॉडीचं सँक्शन घेतलं, लोकप्रतिनिधी त्याच्यात नव्हते तर कोणाचं नक्की सँक्शन घेतलं, ॲडमिनिस्ट्रेटर आणि म्युन्सिपल कमिशनरनी सँक्शन दिलंय की कुठच्या मुख्यमंत्र्यांनी सँक्शन दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की साधारणपणे गेल्या 10 वर्षात मी बघितलं सरासरी 2 ते 2.5 हजार कोटीची कामं ही मुंबईत होतात. त्याच्यात आपण ठराविक कामच करू शकतो प्रत्येक वर्षी. 3 वर्षात हे विभागलं जातं, कारण ट्रॅफिकच्या परवानग्या असतात, 42 युटिलिटीज असतात. म्हणजे कदाचित कुठे आपलं महानगर गॅस असेल, कुठे MTNL असेल, कुठची फायबर असेल, कुठे वॉटर मेन्स असतील, कुठे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील. हे सगळे 42 एजन्सीज, काही सरकारी आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही सेमी ऑटोनॉमस आहेत, त्यांची NOC त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून करायला लागतात, रस्ते बंद करायला लागतात. तर 6 वर्षाच्या कालावधीची कामं, 3 वर्षाचे टेंडर ह्यांनी एका वेळी काढलेले आहेत. दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं पहिल्यांदा GST वेगळा पकडलेला आहे. आणि तिसरं जे मी सांगितलं की एस्टिमेटच्या 20% अबव गेल्यानंतर 6 ते 9% परत अबव जाण्याची या कॉन्ट्रॅक्टर्सना काय गरज आहे. मुख्यमंत्री डावसला चाललेले आहेत, दौरा आहे, 1.5 लाख कोटीची कामे किंवा प्रोजेक्ट आणणार असं त्यांनी आधी जाहीर केलं. नाही, त्याच्यावर मी बोलणार आहे, त्यांचं होऊ द्या. त्यांना आत्तापासून डायव्हर्सचं टेन्शन नका देऊ. पण महत्वाची गोष्ट ही आहे की माझी मुंबई विकू नका, स्वतःला तुम्ही विकलेलं आहे ते पुरेसं आहे. माझी मुंबई विकू नका आणि माझ्या मुंबईचं ATM करू नका. आपण इतकी वर्ष मुंबईमध्ये शिवसेना आणि ते मिळूनच होते, आता त्यांनी इतका मोठ्या प्रमाणात जे काढलेले आहेत अशा पद्धतीने ते एकत्र काढू शकतात का, हाच माझा मुद्दा आहे. आणि जरी तुम्ही 6,000 कि 12,000 कोटीची जरी कामं काढली तरी एका वर्षात ती होऊ शकतात का. एका वर्षात एवढी मोठी कामं काढणं योग्य आहे का. म्हणजे तुम्ही एक बघा, एक महत्वाचं कॅल्क्युलेशन आत्ता ह्या हाईक नंतर झालेलं आहे की मुंबईत पर किलोमीटर जो कॉन्क्रीटचा रस्ता 10 कोटीला बनायचा तो पर किलोमीटर आता 17 ते 18 कोटीला बनणार आहे. हा खूप मोठा फरक आहे. 17 ते 18 कोटी पर किलोमीटर जो 10 कोटीत बनायचा. लोकल बॉडी इलेक्शन हिंदी में भी काफी विस्तार से बात करनी पड़ेगी, लेकिन कोई सवाल पूछे तो मैं बात करूंगा. असं आहे की तुम्ही जे म्हणताय तसं आपल्याकडे दोघांनी मिळून तुम्ही कामं केली की एकदम हा प्रोजेक्ट काढलेला आहे. दोघं कोण. तुमची युतीमध्ये होते ना शिवसेने मनपामध्ये, तुम्ही ते होते. होते
पण आता एकदम निघालंय, तुम्ही या ज्या कृती काढताय त्या काळात असताना आपल्याला ते उद्या असं म्हणू शकतात की तुम्ही आम्ही विकास करतो झपाट्याने, कारण 2 वर्ष तुम्ही नक्की करा, पण विकास जोशीमठ सारखं करू नका. आता आम्ही वेगाने करतोय म्हणून हा विरोध. नाही, जोशीमठमध्ये झालं ना तसं होऊ नये म्हणून मुंबईचा विकास करताना खूप व्यवस्थितपणे विचार करून करायला लागेल. आपण बघितलं असेल, आजच बातमी आली की मुंबईत आता भुयारी रस्ते करणार. म्हणजे वरतून खालतून कसंही विचार न करता विकास हा शाश्वत विकास झाला पाहिजे. आणि हेच मी विचारीन जे आमच्यासोबत 25 वर्ष होते किंवा जे नगरसेवक राहून आता खासदार झाले असतील, आमदार झाले असतील सगळ्याच पक्षांमध्ये, त्यांना विचारीन की अशा प्रकारचं टेंडर लोकप्रतिनिधी नसताना हे तुम्हाला पटणारं आहे का सगळ्याच पक्षांमध्ये. कारण ठीक आहे, गद्दार जे आहेत ते 40ची टोळी आहे, त्यांना माहिती आहे की जास्ती वेळ त्यांचं सरकार टिकणार नाही, जे काय आहे ते आत्ताच आहे. पण पुढे जात असताना जो लॉंग टर्म विचार लोकप्रतिनिधींना करायचा आहे तो लोकप्रतिनिधी नसताना एवढं मोठं टेंडर येणं हे किती योग्य आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपल्याला ह्याच्यात ओपन जे काही इरेग्युलॅरिटीज दिसत आहेत त्या त्यांना मान्य आहेत का, हा देखील माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल तुमच्या आता प्रेस कॉन्फरन्समध्ये की मुंबईवर राग काढू नका. मला वाटतं हे सरकार खास करून मुंबई विरोधी आहे, कारण यासाठी पण हा मुद्दा उपस्थित केलेला होता की मुंबईतल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर गेल्या जातात. मुंबई विरोधी नाही, हे पूर्ण महाराष्ट्र विरोधी सरकार आहे. जर आपण बघितलं तर सुरुवात राज्यपाल महोदयांकडून करावी, तर त्यांनी जे काही आत्तापर्यंत शब्द वापरलेले आहेत किंवा जे काही म्हणालेले आहेत आत्तापर्यंत, मग छत्रपती शिवाजी महाराजांवर असो, महात्मा ज्योतिबा फुलेंवर असो, कुठेही काही त्यांना एक साधं गोष्ट पण त्यांना सांगितली नाही, कुठेही त्यांना बाजू करण्याची पण मागणी केली नाही. अनेक गोष्टी मग ह्या सगळ्या गोष्टीने लक्षात घेत असताना वेदांता फॉक्सकॉन निघून गेले असेल, अनेक प्रोजेक्ट निघून गेलेले आहेत. जे मी सांगतो परत की किती मोठा प्रोजेक्ट आणला तरी एक प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनपेक्षा हे सगळे प्रोजेक्ट अजूनही छोटे आणि ते 100% महाराष्ट्र येणारा प्रोजेक्ट हा बाहेर निघून गेला. पण मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईला हे ATM म्हणून वापरतात आणि प्रॉब्लेम तिथेच होतो की हे सगळे लोक, कोणालाही मुंबईची आवड नाही, मुंबई आवडत नाही कोणाला, पण मुंबईत लूटमार करायची हे त्यांचं ध्येय आहे. आपण बघा, मंत्रिमंडळात देखील मुंबईवर प्रेम असणारं कोणी नाही. स्क्वेअर फूट हे ओळखणारे लोक आहेत, पण मुंबईचं इंच ओळखणारे लोक नाही आहेत. ये अगर आप देखिए तो सबसे पहली बात यही होती है कि मुंबई में फेयर सीजन जो होता है रास्तों के काम करने का, वो 31 अक्टूबर से 1 मई तक होता है. लेकिन अभी जो हो रहा है काम, शायद 1 फरवरी से काम शुरू हो सकता है. 400 किलोमीटर के लगभग इन्होंने टेंडर्स निकाले हैं, 6000 करोड़ के टेंडर्स निकाले हैं. ये टेंडर्स अगर आप देखें तो इसमें 2-3 चीजें अहम से प्रखर से आपको दिखाई देगी. पहले चीज यही है कि कोई भी लोक प्रतिनिधि न होते हुए प्रशासक इतने बड़े टेंडर्स इशू कर सकते हैं क्या, ये पहला सवाल होता है. दूसरा सवाल यही है कि 400 किलोमीटर के लगभग जो टेंडर्स है वो 400 किलोमीटर करने के लिए जो प्लानिंग लगती है, ट्रैफिक पुलिस की NOC लगती है, 42 यूटिलिटीज जो 42 यूटिलिटीज हमारे रास्तों के नीचे है, उनसे कोई कोऑपरेशन कोऑर्डिनेशन हुआ है क्या? क्योंकि मुंबई में काफी सारे इंफ्रास्ट्रक्चर के काम शुरू है. MTHL है, वर्ली शिवड़ी कनेक्टर हो, कोस्टल रोड हो, मेट्रो के काम है. ये सब देखते हुए अगर आपको देखना है कि मुंबई में काम कितना हो सकता है किसी भी रास्ते पे, तो 50 से लेकर 100 मीटर तक हो सकता है. तीसरी चीज यही दिखाई दे रही है कि जो अभी बिड्स आए हैं, वो पहले तो बिड्स अभी तक जो देखा जाता था मार्च 2022 तक, वो सारे बिड्स एस्टिमेट के 18 से लेकर 20% बिलो आते थे. पहली बार ऐसे हुआ है कि ये बिड्स को रिवाइज, एस्टिमेट प्राइस को रिवाइज करके 20% से हाइक किया. यानी जो 100 रुपए अगर कीमत हो तो 120 पे लिए, तो 40% की तो हाइक कॉन्ट्रैक्टर को मिली. और जो कॉन्ट्रैक्टर्स बिड जीत रहे हैं, अगर आप देखें तो एवरेज 6% से लेके 8% की उस पर भी हाइक ली है उन्होंने, यानी 48% की हाइक. और GST पहली बार अलग उसमें चार्ज किया. तो ये किकबैक्स के लिए है, ये प्रॉफिट के लिए है, लेकिन मुंबई का पैसा है. अगर ये किकबैक्स के लिए हो या प्रॉफिट के लिए हो तो मुझे नहीं लगता ये मुनासिब है ये करना. ये बात ऐसी चल नहीं सकती मुंबई में, ये घोटाला है सरेआम. और आगे जाके अगर देखें तो 5 कंपनियों को 5 पैकेट के बराबर टेंडर लगे हैं. और जैसे बिडिंग हुआ है, कहीं ना कहीं रिंग बन रही है क्या, ये मेरा सवाल है. आरोप नहीं है लेकिन सवाल है. अगर आप देखें तो वैसे दिखाई देगा. 19 तारीख को 1 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. ते तैलचित्र व्हायरल होतं, त्याच्यावरती ठाकरे गटाची काही आक्षेप घेतला. आपली काय त्याच्यावर? नाही, मला वाटतं पहिलं गोष्ट हीच राहील, कारण माझे आजोबा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना देखील मुंबई तेवढंच प्रेमाची होती. आणि मुंबईत असं होणं हे चुकीचं राहील. खरं तर त्यांचे जे फोटो चोरून लावतात त्यांनी तरी असं करू नये ही माझी तरी इच्छा नाही. कुठेतरी लाज वाटून हे टेंडर स्क्रॅप करावं आणि परत एकदा कोर्ट मॉनिटर्ड टेंडर जसं STP साठी केलं
तसं सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड टेंडर काढावं तरच आम्ही मान्य करू, कारण लोकप्रतिनिधी नसताना कोणी तिथे प्रश्न विचारायला नाही. खाली जो 19 तारीख को प्रधानमंत्री जी आ रहे हैं नहीं उस पर नहीं आज त्याच्यावर मी नंतर बोलू ना, 23ला बोलू. त्याच्यावर उपाय काय तुम्ही बोलताय? उपाय हाच आहे. गद्दार म्हणताय, सगळं होतंय, मुंबईला वेगळ्या शोषण करण्याचं काम चालू आहे, पण मग तुम्ही बोलून ऐकत नाही, तर जनता काय करणार आहे? जनता ऐकत आहे. मी तर हेच सांगतो सतत की निवडणुका लावा उद्या, जनता तुम्हाला दाखवेल की नक्की निकाल काय. आदित्यजी सत्यजित तावडेंना पाठिंबा देणार आहेत का? अपक्ष अर्ज भरले. नाही, मला वाटतं पहिला हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण जसं मी सांगितलं या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज या स्मोक स्क्रीन आहेत. महत्वाचा प्रश्न हाच आहे की जी महाराष्ट्राची आणि मुंबईची लूटमार चालू आहे त्याच्यावर आपल्याला उत्तर काढायला लागेल. धन्यवाद.